नमस्कार मित्रांनो, आपला मित्र उदय लढाता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता खूप स्वागत। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता 1 मे नंतर सोयाबीनचा दर 100% होणार 4,500 पार। सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता 1 तारखेनंतर सोयाबीनचा दर 100% होणार 4,500 पार। पण 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडणार की ज्याच्यामुळे 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर 100% होणार 4,500 पार। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर मला वाटते व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पहा आणि त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आवडला तर लाईक करा, इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा व त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो सतत। शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता 1 तारखेनंतर सोयाबीनचा दर 100% होणार 4,500 पार। पण 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये आता असं काय घडणार की ज्याच्यामुळे 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर 100% होणार 4,500 पार। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर, तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी कशी आहे, त्याचबरोबर सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती या ठिकाणी कशी आहे आणि या सर्वांचा 1 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो परिणाम आणि अशा कोणत्या त्या घडामोडी आहेत की ज्याच्यामुळे 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा आता 100% होणार 4,500 पार। चला या सर्व प्रश्नांचे आता जाणून घेऊया त्या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे। जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही $10.5 प्रति बुशेलच्या दरम्यान आहे। जर 1 तारखेनंतरचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही $11 प्रति बुशेलच्या वर जाणार आहे आणि याच्यामुळे कुठेतरी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दराला 100% आधार मिळणार आहे। दुसरीकडे 1 मे नंतर चीन भारतातून मोठ्या प्रमाणात सोयाबीन, सोया तेल, सोया पेंड याची आयात करणार आणि याच्यामुळे कुठेतरी सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये 100% गॅप निर्माण होणार आणि त्याचबरोबर देशातील असणारा सोयाबीनचा शिल्लक साठा दिवसेंदिवस कमी व्हायला लागलाय व त्याचबरोबर देशामध्ये सोयाबीनची विक्री सुद्धा दिवसेंदिवस घटायला लागली। जर 1 तारखेचा विचार केला तर 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी एकीकडे प्रचंड वाढणार तर दुसरीकडे सोयाबीनचा पुरवठा हा प्रचंड घटणार। यामुळे सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याच्यातील जो गॅप आहे तो सोयाबीनच्या दराला 1 मे नंतर 100% 4,500च्या पार घेऊन जाणार आहे। या ठिकाणी लक्षात घ्या, सोयाबीनची दर पातळी ही सध्या 4,100 ते 4,400 दरम्यान आहे आणि 1 मे नंतर जर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात 200 ते 300 ची तेजी आली आणि दर पातळी जर 1 मे नंतर 4,500 पार झाली तर मला वाटते कसल्याही प्रकारचा आश्चर्य वाटायला नको। मग अशा परिस्थितीमध्ये 1 तारखेनंतर सोयाबीनचा दर 4,500 पार गेला तर विक्री करायची का नाही, तर या प्रश्नाचं उत्तर आहे जेव्हा केव्हा सोयाबीनचा दर हा 1 तारखेनंतर 4,500 पार जाईल तिथं न थांबता सोयाबीनची विक्री 100% करायची आणि जेव्हा तुम्ही सोयाबीनची विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घ्या, ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा फायदा आपल्याला 100% मिळू शकतो। भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दर पातळी आता कशी राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आपणास आवडला लाईक करा, इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास सतत मिळत राहतो। तर शेतकरी मित्रांनो, असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र उदय लढा आपल्या सर्वांना आवडतं YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो मनापासून पुन्हा एकदा खूप आभार।